अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कशा आहात मित्र आणि मैत्रिणींनो? आय होप मस्त असाल तर मस्तच राहा। एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज आहे वसुबारस आणि आजपासून दिवाळीला पुढील 7 दिवस अतिशय आनंदाचे जाणार आहेत। प्रत्येकासाठीच अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा असा सण आपल्या मराठमोळ्या बांधवांसाठी सर्वांसाठीच हा सण साजरा केला जातो। प्रत्येक जण या सणाचा आनंद घेत असतो आणि याच आनंदाला द्विगुणित करण्यासाठी एक परंपरा जी चालत आलेली आहे ती म्हणजे उद्याला अभयंग स्नान असणार आहे। उद्यापासून जवळजवळ प्रत्येकाने करावं की एकच दिवस नाहीये तर पुढील जवळजवळ हे 3-4 दिवस 5 दिवस तरी या स्नानाचा आनंद घ्यावा आणि आपलं शरीर, आपलं आरोग्य, आपले समजा आपण नेहमी काय करत असतो की आपल्याला आळस भरलेला काही लोकांना असतो असं असतं की नाही का। आपण पहा दिवाळीमध्ये विशेष म्हणजे दिवाळीमध्ये आपले लहान मुलं, अगदी घरातली लहान मुलं सुद्धा फटाके वाजवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या आनंदाच्या भरामध्ये लवकर उठत असतात आणि लवकर उठत असल्यामुळे आपल्याला प्रत्येकाला आणि मोठ्यांना तर अगदीच की त्यांना तर उठावंच लागतं। म्हणजे एकतर घरात कोणी गेस्ट वगैरे आलेले असतात, आपण कुठेतरी गेलेलोच असतो, असं नाही का प्रत्येकाचं असतं। कारण हा सण 4 दिवसाच्या सुट्ट्याचा असतो आणि त्या सुट्ट्याचा परिपूर्ण आपण आनंद घेतच असतो। गाठी भेटी होत असतात, गेस्ट लोकांच्या गोडधोड सर्व काही चाललेलं असतं। हे पण अभयंग स्नानाला महत्त्व का आहे तर आणि याचं परिणाम काय आहेत? समजा की आपण अभयंग स्नान करतो आणि मुळात हे स्नान आता विषय कसे म्हणजे आध्यात्मिक धार्मिक दृष्टिकोन हा बाजूला जरी ठेवला तरी सुद्धा ह्याचे भरपूर असे आयुर्वेदिक सुद्धा नाही का वैज्ञानिकरित्या सुद्धा ह्याचे बरेचसे फायदे आहेत आणि फायदे असल्यामुळेच आपल्या पूर्वजांनी हे परंपरा चालवत आणलेली आहे। तर याचे फायदे काय असू शकतात पहा की हे दिवस आहेत थंडीचे आणि थंडीच्या दिवसामध्ये शरीरावर समजा की नाही का असं गरमी जास्त होत नसते आणि गरमी जास्त नाही होत असल्यामुळे आपल्या शरीराचे काहीसे नाही का असं की ब्लॉक होत असतात, हे काय म्हणतात त्याला नाही का, तर हे नाही का अशा पद्धतीचं काहीतरी आपल्यासोबत नाही का आपल्या शरीरासोबत हे घडत असतं। कारण हा थंडीचा महिना आहे आणि स्किन अगदी नाही का असं काही म्हणजे ज्यांना बाहेर पडायचं असतं किंवा ज्यांच्याकडे थोडाफार पाण्याचा पण दोष असू शकतो तर त्यांचे तर साईड इफेक्ट फार लवकर जाणवतात थंडीच्या दिवसात की स्किन पांढरी पडते, रुक्ष होते, परत काही फाटल्या पण जाऊ शकते असं असतं। तर ह्या दिवसामध्ये आणि तेच दिवस हे दिवाळीचे आहेत। तर दिवाळीच्या सणामध्ये च्या निमित्ताने ह्या दिवसामध्ये पूर्वीच्या म्हणजे कसे सकाळी लवकर आंघोळ करावी लागते। हे 5 दिवस तर अगदीच की मोठ्याने ब्रह्ममुहूर्तामध्येच आंघोळ करावी आणि आंघोळ करण्याचा एक नियम आहे, एक पद्धत आहे, ती म्हणजे आपल्या अंगाला उटणं लावून घ्यायचं आहे। उटणं अंगाला लावायचं आहे, उटणं अंगाला लावून चोळवायचं आहे। परत यमदीप लावायचा असतो। आपला यमदीप आपला विषय कसा असतो, आपल्याला काही लोकांना नाही का की यमदीप हे संध्याकाळच्या वेळेला दीप करतात नाही का, म्हणजे यमदीपाची पूजा केली जाते वगैरे वगैरे। पण अभयंग स्नानाच्या वेळी सुद्धा 2 मुटके करायचे असतात आणि जो नाही का समजा एखादी बहीण असू दे, एखादी पत्नी असू दे, आपल्या मिस्टरांना आंघोळ घालत असेल, एखादी बहीण आपल्या भावाला आंघोळ घालत असेल तर ही पद्धत आहे की नाही का ही पूर्वी चालत आलेली पद्धत आहे। आता कोण नाही करत आहे, पण अंगाला उटणं लावून झाल्यानंतर उटणं म्हणजे काय तर आपल्या शरीरातली छिद्र मोकळे करणं थोडक्यात, जे की नाही का ह्या थंडीमुळे ब्लॉक झालेले असतात वर नाही का थोडंसं काहीतरी म्हणजे क्लीन नाही राहत स्किन, तर त्यासाठी ह्या उटण्याचा वापर केला जातो। आणि अभयंग स्नानाच्या अगोदर
हे उठणं केलं जातं. उठण्यामध्ये आपल्याला तिळाचं उठणं करतात नाही का, म्हणजे स्क्रब म्हणून ज्वारीचं थोडंसं पीठ घेऊ शकतात आणि हळूवार पद्धतीनं हे मसाज करायचं आहे आपल्या हातापायावरती, पूर्ण शरीरावरती, कसे अगदी हळूवारपणे. आणि आता तर कसं आहे ते चंदनयुक्त वगैरे वगैरे बरेचसे काही मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत. पण कसं आहे पूर्वी बऱ्याचशा लोक घरात पण करतात आणि त्याचेही बरेचसे इफेक्ट चांगलेच दिले गेले आहेत. तर कसं आहे तुम्हाला जे बरं वाटेल, योग्य वाटेल, तुम्हाला जे तुमच्या स्किनला, जसं की आता तुम्ही आता करत आलेले असणारच आहात, जे तुम्हाला मॅच झालेलं आहे, तुमच्या स्किनला जे सूट झालेलं आहे त्याचा वापर करा, पण करावाच लागतो आणि ते नियमबाह्य आहेत. कसं आहे तर मोठ्यांनी सकाळी पहाटे म्हणजेच की ब्रह्ममुहूर्ताच्या मुहूर्तावरच उठावं. मोठ्यांनी तर असंच करावं. आता लहानपण कसं आहे थोडंफार उजडतंय नाही उजडतंय तर उठतात आणि उठलंच पाहिजे. त्यांनाही आपण थोडं नाही कसं आहे कोमट पाण्यामध्ये हे सगळं मिश्रण अंगाला लावून, एक मान असतो म्हणून तरी एक 5 बोटं तरी इकडं तिकडं हातापायाला लावून त्यांनाही तो स्वच्छ करावं आणि त्यांनाही या सणांचा आनंद द्यावा, घ्यावा. नंतर नाही का आंघोळ झाल्यानंतर ते जे मुटके असतात ते दोन्ही हाताचे म्हणजे नाही का एक ताट घ्यायचं, ओवाळायचं ताट घ्यायचं असतं आणि दिवा घ्यायचा असतो. तो दिवा म्हणजे पिठाचाच दिवा असतो. तो जो दिवा असतो तो ओवाळून आपण म्हणजे नाही का ओवाळून बाजूला ठेवला जातो. जो आंघोळ केलेला व्यक्ती आहे त्याच्यावरनं एक तर बहीण भावाच्या वरून ओवाळते तो दिवा, किंवा पत्नी पण आपल्या मिस्टरांच्या अंगावरून ओवाळून आंघोळ घालून ते बाजूला ठेवू शकते. ते एवढंच की नाही का आपल्या शरीरावरची रोगराई सगळं काही जाऊन ते नाही का आपल्या दुष्टचक्र सर्व काही नष्ट होऊन धुवून जाऊ दे. हे ब्रह्ममुहूर्त म्हणजे नाही का उजळण्याच्या अगोदर हे क्रिया करायची आहेत प्रक्रिया. आणि त्यानंतर ते दक्षिणेकडे तोंड ठेवून, त्या दिव्याचं तोंड ठेवून ते त्या दिशेला ते जळत ठेवायचं आहे आणि आंघोळ केलेल्या व्यक्तीने बाहेर यायचं आहे. नंतर परत असा विषय ओवाळून झाल्यानंतर बाहेर यायचं आहे. तर अशा तऱ्हेनं अशा पद्धतीनं जे नाही का पूर्वी करत आलेले आहेत, समजा मोठे वरिष्ठ परंपरा ही चालत आलेली आहे, तर तीच परंपरा परत अजून अंमलात आणावी. ज्यांनी कोणाला विसर पडला आहे त्यांना परत हा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्याही लक्षात येऊन जाईल की हां खरंच ही परंपरा होती आणि आजही आपण ती पाळली पाहिजे. कारण आपल्याला प्रत्येकालाच कसं आहे आता तर कसं आहे प्रदूषण हे नाही का फटाके हे ते फक्त प्रमाणात म्हणजे जे झेपतील, जे नाही का आपल्याला म्हणजे नाही का कुठलं जास्त प्रदूषण होईल असे फटाके पण वाजवूच नाहीत विशेष म्हणजे. आणि मस्त या 5 दिवसाच्या आंघोळीचा, 5 दिवसाच्या सणाचा प्रत्येकाने आनंद घ्यायलाच पाहिजे, कारण हा आनंदाचा उत्सव आहे. त्यानंतर म्हणजे नाही का सगळं काही शुभ घडो असं जर वाटतं आणि वाटतंच तर कसं काय करायचं आहे की आंघोळीच्या नंतर कुंकू लावूनच आपण तिथे आंघोळ झाल्यानंतर कुंकू लावूनच ओवाळत असतो. काही मंत्र आहेत ते मंत्र बोलून ओवाळून ते नंतर बाजूला ठेवून नंतर बाहेर घ्यायचं आहे. बाहेर घेतल्यानंतरही मग नाही का त्यांचे कपडे वगैरे घालून झाल्यानंतर त्यांच्या हाताने आपल्या घरातील जो व्यक्ती, मग तो भाऊ असेल पती असेल, तर त्यांनी हे नाही का जेव्हा आंघोळ झाली तेव्हा त्या दिवसाची सकाळची, आता हे सगळं सकाळी असतं, तर त्या दिवसाची सकाळची पूजा आणि जे काही त्या वेळेत नैवेद्य बनवलं असेल तुमच्याकडे, आता त्या दिवशी तर सर्वांचीच घाई असते, कारण कसं आहे त्या वेळेमध्ये ते विषय प्रत्येकाला पार पाडायचे असतात आणि कितीही मोठं कुटुंब असलं तरी ह्या विषयाला तेवढ्याच टायमिंगमध्ये महत्त्व पण दिलं जातं. कारण गावामध्ये तर हे असं असतं आणि ते मी तुम्हाला शेअर करत आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर विषय असा आहे की प्रत्येकाने ज्यांच्या कमीत कमी ज्यांनी नाही का ज्यांना हे नाही का ज्यांच्या अंगावरनं हा दिवा ओवाळाल, ज्यांना आंघोळ घातली, त्यांच्या हाताने त्या दिवसाची घरातली पूजा करायची आहे घरातली. मग ते नाही का मग तुमच्या घरामध्ये त्या वेळेला जो काही नैवेद्य झाला असेल तो नैवेद्य तुम्ही देवाजवळ द्यायचा आहे त्यांच्या हाताने.
त्यांच्या हाताने सर्व काही अर्पण करायचं आहे, त्यांच्याच हाताने त्या दिवशीची पूजाही करायची आहे. मग भलेही ते तुमचे भाऊ म्हणून तुमच्याकडे आलेले असू दे, तुमचे गेस्ट असू दे, किंवा तुमचे त्या घराचे मालक स्वतः पती असू दे, त्यांच्याच हाताने हे सगळं करायचं आहे. आणि देवाला पण तेवढंच प्रसन्न करायचं आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्या व्यक्तीलाही 4 घास द्यायचेच आहेत. जो कोणी व्यक्ती आता तुमचा, म्हणजे आता थोडक्यात सांगायचं, परत सांगतच आहे मी, की ज्यांना तुम्ही ओवाळला आहे, ओवाळून नेमदी बाजूला ठेवलं आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही खायलाही, आता समजा गोडधोड तर प्रत्येकाच्या घरात केलेलंच आहे, त्यांच्या आवडीनिवडीचं, त्यांनाही 2 घास खायला द्यायचं आहे. आणि त्यांनाही तेवढाच आनंद व्यक्त करू द्यायचा आहे की एखादा तरी फटाका, ते मुलांसोबत त्यांना पण तेवढंच नाही का, की ह्या सगळ्या गोष्टीचा आणि हे सगळं समजा मानसिक ताण असेल, आपल्या शरीरावरची ताणतणाव असेल, तर त्यांनाही त्यांचीही माइंड अगदी असं फ्रेश होईल, आनंदित होईल. कसं आहे, दिवाळीमुळे बऱ्याचशा लोकांच्या खिशाला फार त्रास झालेला असतो, अतिशय प्रेशर खाली असू शकतात. पण अशा काही उत्साहाच्या, आनंदाच्या नाही का प्रक्रियेने त्यांच्यावरचाही ताण कमी होईल आणि मस्त एन्जॉय करू शकतील. तर मित्र आणि मैत्रिणींनो, थोडक्यात पण काही गोष्टी, यातल्या काही गोष्टी, काही टिप्स खरंच अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या पाळाव्यात. जे पारंपरिक आहेत त्याच पाळाव्यात. आणि तर असं केल्याने पहा, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थितच होणार आहे, शुभच होणार आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मिळालेली माहिती कशी वाटली, व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.